त्याच्यानंतर महाराष्ट्रामधून जे वेगवेगळे जिल्हे निर्माण झाले, ओके, तर त्याच्या संबंधी आपण माहिती बघणार आहोत. महाराष्ट्रामधील जिल्ह्यांची निर्मिती. आता बघा, 1 मे 1981 पूर्वी आणि 1 मे 1981 नंतर, तर अशा पद्धतीचे विभाजन आहे. ओके, 1 मे 1981च्या पूर्वी महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यांची जर संख्या बघितली तर ती होती 26. ओके, आणि सध्याची जर बघितली तर ती आहे 36. 26 आणि 36. आपण एक एक जिल्हा बघूयात. ही इन्फॉर्मेशन खूप जास्त महत्वाची आहे. याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं. आयोग किंवा अगदी सरळ सेवेच्या परीक्षा असल्या तरी सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर मी चार्ट बनवलेला आहे. कुठल्या जिल्ह्यातून म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला जिल्हा आहे, हा नवीन तयार झालेला जिल्हा आहे, कुठल्या तारखेला तयार झालेला आहे आणि इकडं तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते, ज्यावेळी जिल्ह्यांचं विभाजन झालं त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते. ओके, तर पहिला जिल्हा आहे रत्नागिरी. ओके, रत्नागिरी आणि औरंगाबाद अशा एकाच दिवशी बघा विभाजन झालेलं आहे. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्हा तयार झालेला आहे आणि औरंगाबाद मधून जालना तयार झालेला आहे. ओके, कधी झाला तर 1 मे 1981 रोजी हे विभाजन झालेलं आहे. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद मधून जालना. आणि त्यावेळीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? A.R. अंतुले होते. इथं लक्षात ठेवा फक्त ए लक्षात ठेवा याच्यामधला ए. ओके, ए नंतर मी तुम्हाला त्याचा सिक्वेन्स सांगेन. त्याच्यानंतर आहे उस्मानाबाद. उस्मानाबाद मधून कुठला जिल्हा वेगळा झाला तर त्याच्यामधून झाला लातूर जिल्हा वेगळा. उस्मानाबाद मधून लातूर कधी वेगळा झाला तर 16 ऑगस्ट 1982 रोजी झालेला. हा कधी झाला? 1 मे. बघा, महाराष्ट्राचा स्थापना दिन आहे 1 मे 1981. ओके, दुसरा आला 16 ऑगस्ट, म्हणजे 15 ऑगस्ट नंतर दुसऱ्या दिवशी 1982 ला पुढच्याच वर्षी झालेला आहे. त्यावेळीचे मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले. वरती आलं ए, 1 नंबरला ए, 2 नंबरला बी. ए बी. ओके, नंतर त्याच्यानंतर बरोबर 10 दिवसानंतर चंद्रपूर मधून एक जिल्हा वेगळा झाला, तो म्हणजे गडचिरोली. चंद्रपूर मधून कुठला जिल्हा झाला? गडचिरोली. बरोबर 10 दिवसानंतर झाला बघा, 26 ऑगस्ट 1982 ला. कधी? 26 ऑगस्ट 1982 रोजी. तत्कालीन मुख्यमंत्री पण बाबासाहेब भोसलेच होते. 10 दिवसानंतर आहे. 10 दिवसांचा खूप छोटा पिरियड आहे, त्यामुळे मुख्यमंत्री कोण राहिलेले तिथं? बाबासाहेब भोसलेच होते. पहिले ए बी बी, ए बी बी. ओके, त्याच्यानंतर बृहन्मुंबई मोठा जिल्हा होता. बृहन्मुंबई खूप जास्त महत्वाचा जिल्हा आहे आणि त्याच्यातून 2 जिल्हे स्वतंत्र झालेत बघा. एका जिल्ह्यातून 2 जिल्हे स्वतंत्र झालेत, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. ओके, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर ते कधी झाले? 4 ऑगस्ट 1990 ला झालेले. कधी? सॉरी, 4 ऑक्टोबर 1990 रोजी झाले. म्हणजे जवळपास 8 वर्षानंतर हे विभाजन झालेलं आहे. आणि त्यावेळीचे मुख्यमंत्री होते बघा शरद पवार. ओके, कोण होते? शरद पवार मुख्यमंत्री. सर्वात कमी वयात झालेले मुख्यमंत्री आहेत शरद पवार. ठीक आहे. त्याच्यानंतर धुळे. पुढचा जिल्हा कुठला आला? धुळे. धुळ्यामधून वेगळा झालेला जिल्हा आहे नंदुरबार. ठीक आहे. नंदुरबार कधी झाला? 1 जुलै 1998 ला झालेला आहे. ओके, कधी? परत 8 वर्षानंतरचं पुढचं विभाजन आहे बघा. 1 जुलै 1998. त्यावेळीचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. कोण होते? मनोहर जोशी होते. आणि त्याच दिवशी म्हणजे 1 जुलै 1998 रोजी आणखी एक जिल्हा वेगळा झालेला आहे, तो म्हणजे अकोला. अकोला जिल्ह्यामधून वाशिम जिल्हा वेगळा झालेला. अकोल्यामधून कोण झाला? वाशिम वेगळा झाला. 1 जुलै 1998 रोजी झालेला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा परभणी. परभणीमधून कुठला जिल्हा वेगळा झाला तर त्यातून झालेला हिंगोली. कुठला झाला? हिंगोली वेगळा झाला. कधी? 1 मे 1999 रोजी झालेला. बघा, 1 मे 1981 खाली 1 मे 1999 रोजी महाराष्ट्र दिनादिवशी स्थापना झालेली. ओके, आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री कोण होते? नारायण राणे. ओके, आणि आता जर रिसेंटली या दिवशी बघा, परभणी हिंगोली बरोबरच आहे ना, अजून एक झालेला आहे बघा भंडारा. भंडाऱ्यामधून कुठला झाला? गोंदिया जिल्हा वेगळा झाला. भंडारामधून गोंदिया. हे दोन्ही जिल्हे जे आहेत, परभणीमधून हिंगोली, भंडारामधून गोंदिया, हे दोन्ही झाले 1 मे 1999 रोजी. ओके, तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे आहेत. ओके, आणि अगदी रिसेंटला बघितलं, अगदी अलीकडचं जर विभाजन बघितलं तर ते 1 ऑगस्ट 2014 रोजी झालेलं आहे. 1 ऑगस्ट 2014 रोजी. ठाण्यामधून कुठला जिल्हा वेगळा झाला तर याच्यातून पालघर जिल्हा वेगळा झाला. ठाण्यामधून कोण? पालघर. त्यावेळेचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. तर हा चार्ट खूप जास्त महत्वाचा आहे. ओके, व्हिडिओ पॉज करून हा तुम्ही लिहून घ्या. याच्यावरती निश्चितपणे परीक्षेला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इथं महाराष्ट्राचा मॅप दिलेला आहे बघा, डिव्हिजन वाईज हा मॅप आहे. ओके, आता आपल्याला काय बघायचे तर महाराष्ट्राच्या प्रादेशिक जे प्रादेशिक घटक आहेत. ओके, तर त्यांची रचना बघायची. हे महसूल विभाग आहेत बघा महाराष्ट्राचे. एकूण 1 2 3 4 5 आणि 6, एकूण 6 हे महाराष्ट्राचे डिव्हिजन्स आहेत. ओके, प्रशासकीय विभाग आहेत तर ते आपण बघायचे. ठीक आहे. तर प्रशासकीय विभाग टायटल दिलेलं आहे बघा इथं, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग.
स्थापनेवेळी एकूण किती प्रशासकीय विभाग होते? 4 होते. मगाशी पण बघितलंय. आणि सध्याच्या घडीला एकूण किती आहे? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. आता ही माहिती खूप महत्वाची आहे बघा, जे प्रत्येक परीक्षांना विचारली जाते. सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग तर तो कुठला आहे? तर तो औरंगाबाद आहे. ओके. सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग बघितला तर तो कुठला आहे? औरंगाबाद आहे. आणि सर्वात कमी जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग जर बघितला तर तो आहे पुणे, नाशिक आणि अमरावती. कुठला आहे? पुणे, नाशिक, अमरावती. औरंगाबाद विभागामध्ये जर बघितलं तर एकूण 8 जिल्हे येतात. किती येतात? एकूण 8 जिल्हे. आणि सर्वात कमी वाले हे 3 आहेत. पुणे, नाशिक आणि अमरावती. ओके, पुन्हा. तर हे 3 मध्ये 5 जिल्हे अनुक्रमे येतात. ठीक आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग जर बघितला कुठला? सर्वाधिक लोकसंख्या असणारा तर सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठे आहे? कोकणमध्ये. बघा, ठाणे जिल्हा जो आहे की ज्याची 1.8 कोटी एवढी लोकसंख्या आहे, तर तो ठाणे जिल्हा विभाजन पूर्वचा तर तो या कोकण विभागामध्ये येतो. त्यामुळे हा सर्वाधिक लोकसंख्येचा बनलेला आहे. शिवाय मुंबई उपनगर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, सर्वाधिक लोकसंख्येचा. सर्वात कमी लोकसंख्या जर बघितलं आपण, सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा, तर इथं मी ही जागा मुद्दामून रिकामी ठेवलेली आहे बघा. इथं तुम्हाला काय करायचं आहे? हा जिल्हा शोधायचा आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की सर्वात कमी लोकसंख्येचा प्रशासकीय विभाग कुठला आहे ते. ठीक आहे. आता सगळ्यात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कुठला आहे बघा? सगळ्यात जास्त तालुके. तर तो कुठला आहे? औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. खाली मी इथं त्याची माहिती पण दिलेली आहे. सगळ्यात जास्त औरंगाबादमध्ये बघा 76 तालुके येतात एकूण. किती? 76 तालुके आहेत. आणि सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग कुठला आहे? सगळ्यात कमी तालुके तर तो कोकणमध्ये आहे. मुंबई शहरमध्ये तुम्ही बघितले की फक्त 3 तालुके येतात. मी मगाशी पण सांगितलं की अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला असे एकूण 3 तालुके याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. आता सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा जर बघितलं, सर्वाधिक क्षेत्रफळाचा प्रशासकीय विभाग तर तो औरंगाबादच आहे परत एकदा. आणि सर्वात कमी प्रशासकीय म्हणजे सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा प्रशासकीय विभाग आहे तर तो कोकण आहे. औरंगाबाद सर्वाधिक क्षेत्रफळाचा आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचा कोकण आहे. इथं मी हा कंपॅरेटिव्हली चार्ट दिलेला आहे बघा, की कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्याच्यामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे, कुठल्या प्रशासकीय विभागात किती मनपा आहेत. ओके. त्याला लागून असणारे राज्य कुठले कुठले आहेत. ओके. आणि त्यांची नावं. तर हा चार्ट दिलेला आहे. तर व्हिडिओ पॉज करून हा चार्ट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यासोबतच ही सुद्धा माहिती आहे. या चार्ट वरून कन्क्लुजन काढूनच मी ही माहिती काढलेली आहे की क्षेत्रफळानुसार त्यांचा चढता क्रम कसा आहे. ओके. प्रादेशिक विभागांचा उतरता क्रम कसा आहे क्षेत्रफळानुसार. प्रादेशिक विभागांचं म्हटलं इथं. त्याच्यानंतर सर्वात मोठी 5 जिल्हे कुठले कुठले आहेत क्षेत्रफळानुसार. तर बघा, अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली हे टोटल पहिले 5 जिल्हे आहेत सर्वाधिक क्षेत्रफळाचे. ओके. अहमदनगर सर्वात मोठा आहे. 2 नंबरला पुणे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा जर जिल्हा म्हटलं तर अहमदनगर येतो. ओके. तसेच त्याबरोबर सर्वात लहान पण 5 जिल्हे मी इथं दिलेले आहेत. तर मुंबई शहर हा महाराष्ट्रातला सर्वात छोटा जिल्हा आहे. ओके. त्याच्या खालोखाल येतं मुंबई उपनगर आणि मग भंडारा, ठाणे आणि हिंगोली असे हे शेवटचे 5 जिल्हे त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. जिल्ह्यांच्या संख्येनुसार जर प्रशासकीय विभाग बघितले आपण तर इथं जिल्ह्यांच्या संख्येनुसार दिलेले आहेत बघा. तर ते इथं दिलेलं आहे. ते नोट डाऊन करून घ्या. ओके. आणि तालुक्यांच्या संख्येनुसार सुद्धा मी इथं मेन्शन केलेलं आहे. तीच इथं कन्क्लुजन या सर्वांचं काढलेलं होतं. आता त्याच्यानंतर या प्रत्येक प्रशासकीय विभागानुसार इथं मी त्याच्यामध्ये समाविष्ट असणारे जिल्हे दिलेले आहेत. ओके. तर ह्या जिल्ह्यांचा क्रम सुद्धा क्षेत्रफळानुसारच दिलेला आहे. ओके. क्षेत्रफळानुसार म्हणजे औरंगाबाद विभागामधला सर्वात मोठा जिल्हा जर बघितला तर तो बीड आहे आणि सर्वात छोटा बघितला तर तो हिंगोली आहे. हाच सिक्वेन्स आहे बघा त्याचा. ओके. त्याच्यानंतर कोकण विभागामध्ये बघितलं तर कोकणातला सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी येतो आणि सर्वात छोटा जिल्हा आहे मुंबई शहर. नागपूर मधला सर्वात मोठा जिल्हा गडचिरोली आहे आणि सर्वात छोटा आहे भंडारा जिल्हा. ठीक आहे. तसाच अमरावती मधला जर बघितला, अमरावती मधला तर यवतमाळ सर्वात मोठा जिल्हा आहे. सर्वात छोटा वाशिम जिल्हा आहे. ओके. नाशिक मधला सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे आणि सर्वात छोटा आहे नंदुरबार. पुणे मधला जर सगळ्यात मोठा जिल्हा बघितला तर स्वतः पुणे जिल्हा सर्वात मोठा आहे आणि कोल्हापूर सगळ्यात छोटा जिल्हा आहे. तर असे एकूण हे 6 प्रशासकीय विभागामधला सर्वात मोठा जिल्हा, सर्वात छोटा जिल्हा आपण बघितलेला आहे. ओके. हीच माहिती आहे बघा. आता हे झाले महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग. त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग बघायचे आहेत आपल्याला. तर एकूण प्रादेशिक विभागांची संख्या बघितली तर एकूण 5 प्रादेशिक विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत. किती? एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत. तर या प्रादेशिक विभागांची सुद्धा इथं मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यांचे क्षेत्रफळ किती आहे? त्यांच्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या तालुक्यांची संख्या. तर सर्वात मोठा जर आपल्याला प्रादेशिक विभाग बघितला तर तो कुठला आहे?
सर्वात मोठा आकाराने जर बघितलं तर तो विदर्भ आहे बघा. विदर्भामध्ये 2 प्रशासकीय विभाग येतात. एक नागपूर येतो, दुसरा अमरावती येतो. ओके. नागपूर मधले 6 जिल्हे आणि अमरावती मधले 5 जिल्हे असे मिळून एकूण 11 जिल्हे जे आहेत, 11 जिल्हे. 11 जिल्ह्यांनी हा प्रादेशिक विभाग बनलेला आहे विदर्भ आणि एकूण याच्यामध्ये 120 तालुके आहेत बघा. ठीक आहे. सर्वात छोटा जर बघितला तर सगळ्यात छोटा कोकण आहे. कोकणामध्ये जिल्ह्यांची संख्या 7 आहे, पण तालुक्यांची संख्या 50 आहे बघा. किती आहे? 50. ओके, सॉरी. त्याच्यामध्ये सॉरी इथे एक दुरुस्ती आहे. सगळ्यात छोटा जर बघितला तर खानदेश आहे, खानदेश. ओके. खानदेशामध्ये फक्त 3च जिल्हे आहेत. एकूण किती? 3 जिल्हे आहेत आणि तालुक्यांची संख्या फक्त 25 आहे. 25 दुणे 50 कुठे आहे? तर कोकणामध्ये 50 आहेत बघा. 25 त्रिक 75 म्हणजे मराठवाड्यामध्ये एकूण किती? 75 म्हणजे 76 आहेत. ओके. आणि 25 पाचा 1,200. 1,200 वजा 5 120 कुशामध्ये आहेत? विदर्भामध्ये. म्हणजे तुम्ही 25च्या सिक्वेन्सने सुद्धा हे लक्षात ठेवू शकता. पश्चिम महाराष्ट्र फक्त तुम्हाला स्वतंत्रपणे लक्षात ठेवावं लागेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तालुक्यांची संख्या आहे 87. जिल्हे तेवढेच आहेत, 7च आहेत. ओके. पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच पुणे विभाग आहे. शिवाय नाशिक विभागामधलं नाशिक आणि नगर असे मिळून एकूण 7 जिल्हे त्याच्यामध्ये येतात. कोकणामधले जे 7 जिल्हे आहेत तर ते कोकण प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग सेमच आहे. त्याच्यामध्ये काही बदल नाही. क्षेत्रफळ तेवढंच आहे 30,728 स्क्वेअर किलोमीटर. ओके. पश्चिम महाराष्ट्र सांगितलं मी तुम्हाला. खानदेशामध्ये नाशिक प्रशासकीय विभागामधले 3च जिल्हे येतात त्याच्यामध्ये. जळगाव, धुळे आणि नंदुरबार असे 3 जिल्हे आहेत. मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर जे औरंगाबाद विभागातले जे 8 जिल्हे येतात तेच मराठवाडा जिल्हे आहेत. 8 जिल्हे. क्षेत्रफळ पण तेवढंच आहे 64,813. ओके. आणि विदर्भामध्ये जर बघितलं तर मगाशी मी तुम्हाला सांगितले की अमरावती आणि नागपूर मिळून काय बनलेला आहे हा विदर्भ प्रादेशिक विभाग बनलेला आहे. ओके. आता महाराष्ट्रातले जिल्हे तर 1 मे 1960 चे घटक जे आहेत ते मी तुम्हाला मगाशीच एक्सप्लेन केलेले आहेत. कंपॅरेटिव्हली चार्ट मध्ये ते मी एक्सप्लेन केलेले आहेत. आपण पुढे जाऊया. तर महाराष्ट्राची ज्यावेळी निर्मिती झालेली होती तेव्हा 4 प्रशासकीय विभाग होते. मी मगाशी म्हटलं तुम्हाला. तर 4 प्रशासकीय विभाग कुठले आहेत बघा. ते आहे कोकण. ओके. सगळ्यात पश्चिमेला. त्याच्यानंतर पुणे सिक्वेन्सनं बघितलं. त्याच्या शेजारी जर बघितलं औरंगाबाद आणि त्याच्या पलीकडे पूर्वेला आहे नागपूर. तर असे एकूण 4 प्रशासकीय विभाग 1960 रोजी होते. सध्याचे घटक पण बघितलेत आपण हे मगाशी चार्ट मध्येच. ठीक आहे. आता काही थोडीफार जी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आहे ती आपण इथं बघूयात. तर त्याच्यामध्ये बघा रायगड जिल्ह्याचं जर मुख्यालय बघितलं आपण. रायगडचं मुख्यालय कुठे आहे? तर ते अलिबागला आहे. रायगडचं मुख्यालय कुठे? अलिबाग. जनरली काय होतं की जिल्ह्यांची जी मुख्यालय आहे तर ते त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. ओके. पण रायगड जिल्ह्याचं मुख्यालय अलिबाग इथं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय बघितलं तर ते ओरोस बुद्रुक इथं आहे. ओरोस बुद्रुक म्हणजे सिंधुदुर्ग नगरी. हे कुडाळ तालुक्यामध्ये आहे बघा. कुठे आहे? कुडाळ तालुक्यामध्ये. मुंबई उपनगरचं मुख्यालय जर बघितलं तर ते बांद्रा पूर्वला आहे. त्याचा तालुका आहे अंधेरी. जेवढी डिटेल इन्फॉर्मेशन मला तुम्हाला देता येईल तेवढा मी तिथं प्रयत्न केलेला आहे. तर हे पीडीएफ तुम्ही पॉज करा. ओके. आणि याच्यामधली इन्फॉर्मेशन तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला निश्चितच याचा परीक्षेला फायदा होईल. ओके. तर मुंबई उपनगर मी मगाशी म्हटलं की मुंबई उपनगरमध्ये 3च तालुके आहेत एकूण. एकूण 3 तालुके आहेत. कुठले? अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. त्याचा कोड केलेला आहे मी. आंधळा बोकू. ओके. आंधळा बोका करा, आंधळा बोकू करा. आंधळा म्हणजे अंधेरी, बोरिवली आणि तिसरा आहे कुर्ला. ओके. मगाशी मी तुम्हाला प्रशासकीय विभागामध्ये माहिती दिलेली होती. सगळ्यात मोठा जिल्हा, सगळ्यात छोटा जिल्हा. तर तेच इथं चार्ट रूपाने सुद्धा दिलेलं आहे बघा. सगळ्यात मोठा जिल्हा कुठला आहे? सगळ्यात छोटा जिल्हा कुठला आहे? तुम्हाला रिव्हिजनला सोयीस्कर व्हावं यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. तर हे प्रशासकीय विभागामधला सगळ्यात मोठा जिल्हा छोटा जिल्हा होता आणि हा प्रादेशिक विभागामधला सगळ्यात मोठा जिल्हा आणि छोटा जिल्हा इथं दिलेला आहे. बऱ्यापैकी त्या गोष्टी सेमच आहेत. जर मराठवाड्याच्या बाबतीत बघितलं आणि कोकण विभागाबाबतीत बघितलं तर ते 2 जिल्हे प्रादेशिक आणि प्रशासकीय दोन्ही सेमच आहेत. ओके. तर तुम्ही हा चार्ट इथं वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक चार्ट खूप महत्वाचा आहे बघा. प्रशासकीय विभाग आहे त्याचा अतिपूर्वेकडचा, पश्चिमेकडचा, दक्षिणेकडील आणि उत्तरेकडचा जिल्हा. ठीक आहे. अतिपूर्वेकडचे जिल्हे बघा हे प्रत्येक नकाशामध्ये बघून मी हे नोट डाऊन करून ठेवलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हा जो चार्ट आहे तो नोट डाऊन करून घ्या. प्रत्येक पॉइंट आपल्याला इथे एक्सप्लेन करणं वेळाअभावी शक्य होणार नाही आणि ही इन्फॉर्मेशन आहे ती पाठांतराची आहे. ओके. तुम्ही ही इन्फॉर्मेशन पाठ करायची. शेजारी मी काही कोड सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला तुम्ही ते सुद्धा पाठ करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं प्रशासकीय विभागाचं केलेलं आहे त्याचप्रमाणे इथे प्रादेशिक विभागांचा सुद्धा मी बनवलेला आहे. ओके. तालुक्यांचा पण बनवलेला आहे आणि जिल्ह्यांचा सुद्धा. वरती इथं जिल्ह्यांचा भेटेल. ओके. इथे जिल्ह्यांचा आहे आणि इकडे खाली जर बघितलं तर इथं तालुक्यांचा सुद्धा आहे. ओके.
त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रातले जिल्हावार तालुक्यांची संख्या, कुठल्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत यांचा हा चार्ट दिलेला आहे बघा. तर मुंबई शहर असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये एकही तालुका नाहीये. ओके, मुंबई शहरमध्ये एकही नाही. मुंबई उपनगरमध्ये 3 आहे. 1 आणि 2 तालुके असणारे जिल्हे महाराष्ट्रामध्ये एकही नाहीये. ओके, डायरेक्टली तिसऱ्या क्रमांक म्हणजे 3 तालुके असणारा एक जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई उपनगर. ठीक आहे. 4 तालुकेवाला जर बघितला तर तो कुठला? धुळे आहे. 4 तालुके असणारा कुठला? धुळे जिल्हा आहे. ओके. 5 तालुकेवाला जर बघितला आपण 5 तालुके, तर 5 तालुकेवाला कोण आहे? हिंगोली एकमेव जिल्हा आहे. 5 तालुके असणारा हिंगोली. तर 5 रुपयाला हिंग असं मी त्याचा कोड केलेला आहे. 6 तालुके असणारा कोण आहे? नंदुरबार, वाशिम आहे. 7 मध्ये अकोला, भंडारा आणि ठाणे. तर असं प्रत्येक जिल्ह्यांचा सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर सर्वाधिक तालुके कुठले आहेत? तर नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये. नांदेड किती? 16 तालुके आहेत जवळपास. 16 तालुके. ठीक आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड आणि यवतमाळमध्ये. ठीक आहे. तर त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्याला लागून असणारे इतर जिल्हे सुद्धा तिथं दिलेले आहेत. तर पुणे जिल्ह्यावरती प्रश्न विचारलेला होता बघा, की पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूला लागून असणारे जिल्हे कुठले कुठले आहेत. इव्हन जालनावरती पण प्रश्न विचारलेला आहे. किती जिल्हे आहेत? एकूण 6 जिल्हे याच्यामध्ये येतात. तर हा चार्ट सुद्धा तुम्ही नोट डाउन करून घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा, हा एक मुख्य परीक्षेला विचारले जाणारे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत, की जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील सारख्या नावाचे असणारे तालुके कुठले कुठले आहेत. ओके, तर खेड तालुका आहे. खेड. खेड तालुका कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये येतो? तर पुणे आणि रत्नागिरी ह्या 2 जिल्ह्यांमध्ये येतो. कुठल्या? पुणे आणि रत्नागिरी ह्या 2 जिल्ह्यांमध्ये. कर्जत जर बघितलं आपण, कर्जत तालुका, तर तो अहमदनगर आणि रायगड मध्ये आहे. कुठे? अहमदनगर आणि रायगड ह्या 2 जिल्ह्यांमध्ये आहे. सारख्या नावाचा तालुका. तिसरा आहे कळंब. कळंब कुठे आहे? यवतमाळ आणि उस्मानाबाद मध्ये कळंब. मालेगाव. मालेगाव आपल्याला माहिती आहे नाशिक मध्ये आहे, पण नाशिक शिवाय वाशिम मध्ये सुद्धा तो आहे. ओके. त्याच्यानंतर नांदगाव. नांदगाव कुठे आहे? नाशिक मध्ये पण नांदगाव आहे आणि अमरावतीमध्ये पण आहे. ठीक आहे. आणि सेलू. सेलूला कुठे आहे बघा? सेलू आहे परभणीमध्ये सुद्धा आणि दुसरा आहे वर्ध्यामध्ये सुद्धा. त्याचबरोबर कारंजा. कारंजा बघा वर्ध्यामध्ये आहे आणि वाशिम मध्ये. कारंजा कुठे आहे? वर्धा आणि वाशिम ह्या 2 ठिकाणी आहे. आणि शिरूर जर बघितलं शिरूर, तर शिरूर कुठे आहे? तर शिरूर सुद्धा 2 ठिकाणी आहे बघा. कुठे? पुणे आणि बीड ह्या 2 ठिकाणी. पुणे आणि कुठं? पुणे आणि बीड ह्या 2 जिल्ह्यांमध्ये सारख्या नावाचा हा तालुका आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता महाराष्ट्राचा नागरी प्रशासनासंबंधी मी इथे थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर महाराष्ट्राच्या पहिले नगरपालिका बघा, आपण मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की नगरपालिका तर भारतामध्ये सगळ्यात जास्त कुठं असतील तर ते कुठे आहेत? तर ते महाराष्ट्रामध्ये आहेत. मगाशी मी सांगितलं. तर ह्या नगरपालिकांच्या स्थापनेसाठी निकष सुद्धा मी मगाशी तुम्हाला सांगितलेला होता, की सर्वाधिक जर नगरपालिका बघितल्या आपण तर ते सगळ्यात जास्त नगरपालिका कुठे आहेत? तर त्याच्या स्थापनेसाठीचा निकष बघितला तर मिनिमम 3 लाख लोकसंख्या ज्या ठिकाणी असते तर त्या ठिकाणी महानगरपालिका एस्टॅब्लिश केली जाते. या महानगरपालिकांचा जो कारभार आहे, कारभार तर तो कुठल्या कायद्यानुसार चालतोय? तर तो चालतो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. ओके. फक्त याला अपवाद असणारी एकच महानगरपालिका आहे, ती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका. कुठले? बृहन्मुंबई. बृहन्मुंबईचा जो कारभार आहे तो मुंबई महापालिका अधिनियम 1988 नुसार चालतो. मगाशी पण आपण बघितले की बृहन्मुंबई म्हणजे बृहन्मुंबई मधून त्या जिल्ह्यामधून 2 जिल्हे वेगळे झाले, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. ओके. तर ते 1990 मध्ये वेगळे झालेले होते. त्यावेळेचे मुख्यमंत्री होते शरद पवार. ओके. तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती महापालिका आहेत? सध्याच्या घडीला जर बघितलं तर मगाशी पण म्हटलं मी 28 महापालिका आहेत. 28वी मनपा कुठली होती? तर इचलकरंजी होती. ती हातकणंगले तालुक्यामध्ये आहे. कुठल्या? हातकणंगले तालुक्यात आहे. सगळ्यात जास्त मनपा मगाशी मी म्हटलं की ते महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके. सगळ्यात मोठी मनपा जर बघितली तर ती कुठली आहे? 1 नंबरला पुणे आहे. लक्षात ठेवा, बृहन्मुंबई नाही. ओके. लोकसंख्येनुसार जर बघितली, सॉरी क्षेत्रफळानुसार जर बघितली तर सर्वात मोठी मनपा कुठली आहे? पुणे आहे आणि मग दुसऱ्या क्रमांकावरती बृहन्मुंबई आहे. ओके. पुणे आणि बृहन्मुंबई. राज्यामधल्या जर अ वर्ग महापालिका जर बघितल्या तर त्यांची संख्या 4 आहे. ब वर्ग पण तेवढ्याच आहेत, 4च आहेत. आणि क वर्ग सुद्धा 4च आहेत. ओके. ड वर्ग महानगरपालिका जर बघितले तर त्या मात्र किती आहेत? तर एकूण 15 आहेत. ओके. 15. ओके. 15 आणि ह्या 12 एकूण झाल्या 27. याच्यामध्ये ऍक्च्युअली इथे 16 पाहिजे. ओके. कारण इचलकरंजी महापालिका सुद्धा कशी आहे? तर ड वर्ग महापालिका आहे. तर
कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये महानगरपालिकांची संख्या किती आहे विभागनिहाय मी इथे दिलेले आहे आणि ह्या महानगरपालिकांची स्थापना वर्ष सुद्धा इथे मेन्शन केलेली आहेत. ओके, इथे स्थापना वर्ष सुद्धा प्रत्येकाची दिलेली आहेत. तर हा जो चार्ट आहे तर तो व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, पूर्ण जे 28 महानगरपालिकांची यादी इथं आहे विभागानुसार आहे. विभागानुसार कोकण विभागामध्ये बघा सगळ्यात जास्त 9 महानगरपालिका आहेत. ओके, सगळ्यात जास्त. ठीक आहे, आता बघा शेवटचा मुद्दा इथं नगरपालिका आणि नगरपंचायती. तुम्ही ऍक्च्युली हे पंचायत राजमध्ये ह्या गोष्टी बघणारच आहेत, पण आपण इथं एक ओझरता आढावा घेऊयात की सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या जर नगरपालिकांची संख्या बघितली तर ह्या 241 आहेत. किती आहे टोटल? 241. तर सगळ्यात जास्त जर नगरपालिका बघितलं, सर्वाधिक नगरपालिका तर त्या औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आहेत. कुठे? औरंगाबादमध्ये. किती आहेत? तर जवळपास 34 नगरपालिका इथं आहेत. ओके, मग इथं अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग ही माहिती एवढी करायची आवश्यकता नाहीये. जर नगरपंचायती बघितल्या सध्याच्या घडीला महाराष्ट्रातल्या नगरपंचायती जर बघितल्या तर नगरपंचायती 128 आहेत. एकूण किती? 128. तर सगळ्यात जास्त जर नगरपंचायती बघितल्या तर ते नागपूर विभागामध्ये आहेत. बघा किती आहेत एकूण? जवळपास 34 आहेत. ठीक आहे, कटक मंडळांची संख्या बरं यांचा कारभार जो आहे नगरपालिका नगरपंचायती यांचा जो कारभार आहे तर तो कारभार महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार चालतो. बघा ओके, हा कारभार कशानुसार चालतोय? महाराष्ट्र नगरपंचायती ओके नगर परिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार. ओके, आता कटक मंडळांची संख्या जर बघितली आपण कटक मंडळांचं पहिली गोष्ट तर प्रशासन, तर ते प्रशासन चालतं कटक मंडळे कायदा 1924 नुसार. कशानुसार? कटक मंडळे कायदा 1924. एवढी करायची आवश्यकता नाही. भारतामधील एकूण कटक मंडळांची संख्या बघितली तर ती 62 आहे आणि महाराष्ट्रातली संख्या बघितली तर ती एकूण 7 आहे. ओके, 7 कटक मंडळ महाराष्ट्रामध्ये आहेत आणि जवळपास सर्वच्या सर्व कटक मंडळ आहेत ना महाराष्ट्रामधली सगळीचे सगळे कटक मंडळ ही सदन कमांडच्या अंडर येतात. ओके, कुठल्या? सदन कमांडच्या अंडर. आता महाराष्ट्राचं जर ग्रामीण प्रशासन आपण बघितलं, ग्रामीण प्रशासन ओके, तर महाराष्ट्राचं जे ग्रामीण प्रशासन जे आहे ते कुठल्या कायद्यानुसार चालतं? ओके, तर तो कायदा कुठला आहे बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार चालतं. कुठल्या अधिनियमानुसार चालतं? महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार. ओके, आता महाराष्ट्रातल्या एकूण जिल्हा परिषदांची संख्या जर बघितली तर ती किती आहे? 34 आहे. बघा एकूण किती जिल्हा परिषद आहेत? 34 आहेत. एकूण पंचायत समित्यांची संख्या बघितली तर त्या 351 आहेत. आता हे आकडे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कसे होणार आहेत? हे बदलत राहणार आहेत. ओके, याच्यामध्ये अपडेट महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला बदलण्याचा, जिल्हा परिषदा वाढवल्या, पंचायत समित्या वाढवल्या, नगरपालिका महानगरपालिका, तर हे करंट मध्ये त्यावेळी तुम्हाला ती गोष्ट बघायला मिळेल. ग्रामपंचायतींची संख्या बघितली तर ती 27,832 आहे इकॉनॉमिक सर्व्हे नुसार महाराष्ट्राच्या आणि एकूण खेडेगावांची संख्या बघितली तर ती 43,665 एवढी आहे. ओके, तर बघा या ठिकाणी आपला हा महाराष्ट्राचा स्थान आणि विस्तार हा जो चॅप्टर आहे तर तो इथे कम्प्लीट झालेला आहे. बऱ्यापैकी या मुद्द्यांच्या पलीकडे प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे जे मुद्दे आहेत ओके, तर मी हळूहळू स्क्रोल डाऊन केलेले आहे खाली, तर हे महत्वाचे मुद्दे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर येणाऱ्या ज्या प्रत्येक स्पर्धा परीक्षा आहेत ओके, सरळ सेवेपासून अगदी राज्यसेवेपर्यंत या प्रत्येक परीक्षांसाठी तुम्हाला ह्याचा निश्चितच फायदा होईल आणि तुमच्या ज्या काही कमेंट आहेत, तुमचे जे काही रिव्ह्यूज आहेत तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आम्ही नक्की त्याची दखल घेऊ. थँक यू सो मच.